बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पुणे येथे आयोजित महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। यावेळी त्यांनी महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट सारख्या उपक्रमांना शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली। आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि IISER पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक, IISER पुणेचे संचालक प्राध्यापक सुनील भागवत तसेच राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते। मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे। यात संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याची प्रचंड क्षमता आहे। राज्याला सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी शिक्षकांचं कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन आणि उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणं आवश्यक आहे। या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। आवश्यकतेनुसार केंद्र शासनाकडूनही सहकार्य मिळवून दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्राध्यापक सुनील भागवत यांनी महाराष्ट्रात क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रसार, संशोधनाला चालना आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित केलं। शासनाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला अधिक बळ मिळेल आणि राज्य तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचं वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला। संजय राऊत यांनी गांडोळासारखा उभाटा गट भुसभुशीत करत आतून पूर्णपणे पोखरून काढलाय। ते स्वतः दोन तोंडी गांडूळ आहेत अशा शब्दात भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीच्या चर्चेवर आणि उभाठा गटाच्या आंदोलनावर बोलताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना धारेवर धरलं। नवनाथ बन म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सेवा करणं सध्या जास्त गरजेचं आहे। राऊतांची इच्छा असेल की देवाभाऊंनी राष्ट्राची सेवा करावी, पण ते योग्य वेळी तिथं जातील। राऊतांनी ते सांगण्याची गरज नाही। 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचीच सेवा करतील आणि 2029 ची विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत। जनतेने त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिले। नवनाथ बन म्हणाले की सरसंघचालक मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वासाठी काम करतात, राऊतांसारख्या औरंगजेब फॅन क्लबसाठी नाही। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली। काँग्रेसच्या दावणीला पक्ष नेऊन बांधल्यामुळेच तुमचे पदाधिकारी तुम्हाला सोडून जात आहेत आणि आता तुम्हाला प्रभू श्रीरामांची आठवण येत आहे असा टोला त्यांनी लगावला। संजय राऊत गेले 2 दिवस नागपुरात असूनही त्यांना संघ मुख्यालयात जायला वेळ नाही। राऊत आणि ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याप्रकरणी संघस्थानावर जाऊन नाक घासून माफी मागितली तर देवाभाऊ काय, संपूर्ण भाजप तुमच्या आंदोलनाला उपस्थित राहील। हिंदुत्वादी जनताही तुम्हाला तेव्हाच माफ करेल। नवनाथ बन म्हणाले की नितेश राणेंपेक्षा संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जास्त काळ होते। हा न्याय लावायचा झाला तर राऊत सर्वाधिक काळ शरद पवारांसोबत राहतात। नितेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी लढत आहेत, तर संजय राऊत हे केवळ इतरांच्या दाढ्या कुरळवण्याचं काम करत असून राजकारणातील सर्वात मोठा मूर्खपणा करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत NDA मध्ये सामील होणार असून त्यांना राज्याचं अर्थमंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत। या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे। या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या वृत्तावर स्पष्ट शब्दांमध्ये अविश्वास दर्शवला। जयंत पाटील हे शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारं खंबीर नेतृत्व आहे। ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा चालवतात, त्यामुळे ते महायुतीसोबत उजव्या वळणावरती जाण्याचा निर्णय घेतील असं मला अजिबात वाटत नाही असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला।
सध्याचा काळ कठीण असला तरी तो निघून जाणार आहे. 2029च्या निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणात नक्की बदल होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्व ताकदीने एकत्र राहू आणि जयंत पाटीलही आमच्यासोबत राहतील, असंही ते म्हणाले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या दाव्यांवर त्यांनी शंका घेतली. जर अटी लावायच्या असतील तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल? सरकारच्या घोषणा आणि अंमलबजावणीत मोठी मिसिंग लिंक आहे. वीज बिल सवलतीच्या नावाखाली वीज कंपन्यांकडे भ्रष्टाचाराचा पैसा जाऊ नये ही आमची मागणी आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे चेहरे बघायलाही तयार नाहीत, अशी वाईट स्थिती महायुतीमध्ये अजिबात नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसंच अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधकांच्या सततच्या टीकेवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, विरोधकांकडे आता केवळ आमच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काहीही काम शिल्लक राहिलेलं नाही. सकारात्मक भूमिकेतूनच महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढू शकतो आणि याच भूमिकेमुळे तुम्हाला राज्यात यश मिळू शकतं. तुम्ही करत असलेल्या निगेटिव्ह राजकारणाला महाराष्ट्र कधीही साथ देत नाही हे विरोधी पक्षाला अजूनही समजलेलं नाही, हे त्यांचं मोठं दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा पठण आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणाचा बावनकुळे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आंदोलन करण्याचा विरोधकांना नक्कीच अधिकार आहे, पण मागील काळात त्यांनी प्रभू रामचंद्राच्या भक्तांबद्दल आणि राम मंदिराच्या भूमिकेबद्दल काय वक्तव्य केली आहेत ते आधी तपासून बघा. आता त्यांची वोट बँक हातातून गेल्यामुळं त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करत बावनकुळे पुढे म्हणाले, जेव्हा खऱ्या अर्थाने भगवे फडकवण्याची वेळ आली होती तेव्हा तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवले. जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही केवळ विशिष्ट मतांचे लांगून चालन केले. या आंदोलनाच्या पूर्वीच्या त्यांच्या भूमिका बघितल्या तर त्यांनी कसे दुटप्पे राजकारण केलं आहे हे सर्वांना कळेल. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांची भूमिका वेगळी होती आणि आता सत्ता नसताना यांची भूमिका पूर्णपणे वेगळी झाली आहे. प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन केवळ आणि केवळ राजकारणाचा अड्डा बनवण्याचं काम सध्या त्यांच्याकडून सुरू आहे, असा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. राज्यातील जनतेसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली, तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पण आपण आरोप प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचं नेतृत्व मिळू दे अशी इच्छा व्यक्त करतात. देवाकडे जात आहे तिथे खुर्ची मागत आहेत. महाराष्ट्रासाठी, बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस मागत नाहीत. नालायक लेखाचे लोक महाराष्ट्र संकटात असताना काय मागतात त्यांना लाज सुद्धा वाटत नाही, असा टोला दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की गुजराती जोडी देशात कोणाला सत्तेत घ्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवते. 2 जण देश चालवत आहेत आणि 2 जण देशाची संपत्ती लुटण्याचं काम करत आहेत. आम्हाला देशामध्ये वाढणारी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, लोकशाही टिकेल का नाही अशा मुद्द्यांची चिंता आहे. कोणाला सत्तेत घेणार हे महत्त्वाचं नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की मी जर उद्या माझ्या मतदारसंघातील कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्याचा असा अर्थ भाजपात जाणार असा नाही. मी जर एकनाथ शिंदेंची भेट घेतली तर त्यांचा अर्थ मी शिवसेनेत जाणार असा काढायचीही गरज नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांकडे लोकप्रतिनिधींची कामे असतात, त्यांचा असा अर्थ काढायचा नसतो. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुरू असलेल्या चर्चेंवर त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं. विजय वडेट्टीवार म्हणाले की विकासाच्या कामांसंदर्भात सत्ताधाऱ्यांची भेट घ्यावी लागते. मतदारसंघातील कामांसंदर्भात आम्ही काय राज्यपाल आणि चीफ जस्टिसकडे जावं का? विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतली तर त्याचा दुहेरी अर्थ काढू नये. लॉजिक मागे काही लोकांमध्ये अस्वस्थता आहेत. कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, अर्थ खातं कोणाला देणार यापेक्षा राज्यातील शेतकरी आज संकटात आहे यावर चर्चा करणं गरजेचं आहे. जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथं गेले होते हे त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा करतो. रवी राणा मोठे नेते आहेत, मी छोटा माणूस आहे, त्याच्यावर बोलू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळावं ही आमची मागणी आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी करणार आहोत. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, यामध्ये काही वेगळं राजकारण असेल असं मला वाटत नाही. जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत. ते 7 वेळा विधिमंडळात निवडून आलेत. ते वेगवेगळ्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. त्यांच्या पक्षाची वाटचाल करण्याचा त्यांचा अधिकार आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की शरद पवार यांच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या सत्तेतील सहभागाच्या काय चर्चा आहेत याबद्दल मला काय माहिती नाही. शरद पवारांची गेली 60 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. UPAला ताकद देण्याचं काम शरद पवारांनी केलंय. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जावं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद मी ऐकली. त्या म्हणाल्या की उद्या जर का डिलिमिटेशन बिल 33% महिला आरक्षण सहित आलं तर महिलांच्या जागा वाढवल्या, महाराष्ट्रातील मतदारसंघाची संख्या वाढवली तर आम्ही विचार करत UPAमध्ये चर्चा करू, असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी वर्षा बंगल्यावर जाण्याची काय गरज आहे? अजित पवारांच्या निधनापूर्वी विलीनीकरणाची चर्चा झाली होती. दादांचे निधन झाले नसते तर 15 फेब्रुवारीच्या तारखेला विलीनीकरण होऊ शकलं असतं. पण आता सुप्रिया सुळेने तो मुद्दा संपला असून पक्ष बांधणीचं काम करतो असं म्हटलं आहे. विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यात कुठेही चर्चेत नाही. ही चर्चा बंद झाल्याचं त्यांच्या पक्षानं सांगितलंय. पुढे काही आलं तर तेव्हा बोलूयात. शिक्षण तज्ज्ञ आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं अनिश्चितकालीन उपोषण शुक्रवारी 20व्या दिवशी पोहोचलं. वांगचुक म्हणाले की ते कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जिवंत राहतील. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की दीर्घ उपवासामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे आणि अवयवांना हानी पोहोचण्याचा धोका आहे. जंतर मंतरवर परीक्षेत कथित अनियमिततेबाबत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन 28व्या दिवशीही सुरू राहिलं. वांगचुक यांनी समर्थकांना 20 जुलै रोजी संसदेपर्यंत होणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की ते लोकशाहीच्या मंदिरात आपली बाजू मांडतील. वांगचुक म्हणाले की ते बाहेरून कमकुवत असले तरी आतून मजबूत आहेत. त्यांनी मस्करीत म्हटलं की जर 20 जुलैचा मोर्चा यशस्वी झाला नाही तर ते भूत बनून परत येतील. सरकारने कोणतीही प्रतिक्रिया न देईपर्यंत त्यांनी उपोषण संपवण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याच दरम्यान AISAने सांगितलं की त्यांचे सदस्य नेहा, मनीष आणि आमीन यांची प्रकृतीही गंभीर आहे. आमिरला निर्जलीकरणामुळे हायपोव्होलेमिक शॉकचा धोका आहे. नेहाची रक्तातील साखर 49 mg/dl पर्यंत खाली आली आहे आणि मनीषचं वजन 10% अधिक कमी झालं आहे. हे विद्यार्थी वांगचुक यांच्यासोबत एकजुटता दर्शवत आहेत. CJP केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षांमधील अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करते. हे आंदोलन 20 जूनपासून सुरू आहे तर वांगचुक 28 जून रोजी यात सामील झाले होते. संसद मार्च पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नव्या चर्चा आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता आमदार रवी राणा यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय. येत्या 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील असा मोठा दावा रवी राणा यांनी केलाय. एवढेच नाही तर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांबद्दलही त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर ठाम दावा केला. ते म्हणाले, राजकारणात जे अशक्य वाटतं ते नेहमीच शक्य झालेलं आपण पाहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू असतानाच राणा यांच्या या थेट दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सत्तेचे आणि नेतृत्वाचे वाटप कसे असेल याचेही भाकीत राणे यांनी वर्तवलं आहे. राणा म्हणाले,
दिल्लीतील राजकारण सुप्रियाताई सुळे पाहतील आणि राज्याचे नेतृत्व सुनेत्राताई पवार करतील. पुढची भविष्यवाणी सुद्धा मी सांगतो. केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि संपूर्ण राज्य सांभाळण्याची मोठी जबाबदारी सुनेत्राताई पवार यांच्याकडे राहील. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसपुरतेच न थांबता आमदार रवी राणा यांनी शिवसेनेबाबतही मोठा दावा केला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सुद्धा चित्र दिसेल की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आलेले असतील, असं राणा म्हणाले. आमदार रवी राणा यांच्या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलंय. सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, या राणा यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. आता खरोखरच येत्या 15 दिवसात राणा यांच्या दाव्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि शिंदे ठाकरे यांच्यात मनोमिलन होणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.